मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमधील वाद शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यानंतर आता सुहास टिंगरे यांचा विकास निधी देखील शून्य करण्यात आलाय। त्यामुळे यावरून आता पुण्यात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसून येते। यावर एनसीपीचे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजप राष्ट्रवादीवर अन्याय करते, राष्ट्रवादी कधी संपेल हाच भाजपचा प्रयत्न आहे, आम्ही रडणार नाही, रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा राष्ट्रवादीने भाजपला दिलाय। पुणे महानगरपालिकेत निधी वाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हे आमने सामने आलेले पाहायला मिळतात। राज्यामध्ये महायुती म्हणून हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी पुणे महानगरपालिकेमध्ये मात्र एकमेकांच्या विरोधात सध्या आक्रमक भूमिका दोन्ही पक्षांनी घेतलेली आहे। राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर असतील, त्याचबरोबर इतर नगरसेवक आहेत, त्यांचा निधी रोखला जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आणि यानंतर काल सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सुनेत्रा पवार यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची वर्तणूक ही महायुतीला कुठेतरी त्रासदायक ठरते आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर सातत्याने टीका केली जाते आणि त्यामुळे तुम्ही लक्ष घालावं असं गणेश बिडकर यांनी पत्र सुनेत्रा पवार यांना लिहिलेलं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती आक्रमक झालेली आहे। या सगळ्या विषयी बोलूया, नेमकं पुणे महानगरपालिकेमध्ये काय चाललेलं आहे। महायुती म्हणून हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी पुण्यात मात्र खटके उडायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीची काय भूमिका आहे आणि खरंच त्यांचा निधी रोखला जात आहे का, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे आहेत। सगळं पाहिलेलं आहे तुम्ही, सातत्याने निधी रोखल्याचा आरोप तुमच्या पक्षाकडून केला जातोय, खरंच तसं आहे का? आणि कालही आपण पाहिलं की रवी टिंगरे यांचा सुद्धा निधी सुहास टिंगरे यांचा सुद्धा निधी रोखला अशी चर्चा आहे। नेमकी खरी माहिती काय? आता तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की मागच्या आठवड्यामध्ये अमोलजी बालवडकर यांचा स्टँडिंग कमिटीमध्ये ठराव करून निधी शून्य करण्यात आला। त्याच पद्धतीने सुहास टिंगरेचा निधी काल स्टँडिंग कमिटीमध्ये त्यांनी शून्य करण्यात आला। खरं तर तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, गणेश बिडकरांनी, मी त्यांना, माझ्या मित्रांना निश्चितपणे त्यांना म्हणेल की तुम्ही जे वहिनींना पत्र लिहिलं त्यात बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला, परंतु मला वाटतं मित्र माझा एक विसरला की प्रभाग रचना करताना त्यांनी ज्या पद्धतीने केली की राष्ट्रवादी कशी संपल याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली, ते उल्लेख करायचं राहिलं त्यांच्याकडनं। तसंच त्यांनी प्रभाग समित्या ज्यावेळेस बनतात त्यावेळेस जुन्या प्रभाग समित्या अशा पद्धतीने जोडल्या की राष्ट्रवादीचा एकही सदस्य त्याच्यावरती क्षेत्रीय कार्यालयावरती सदस्य म्हणून जाऊ नये याची पूर्ण काळजी घेतली। त्यामुळं एक साईडला सांगताना पूर्ण सत्य जर सांगितलं असतं तर मला गणेश बिडकरांचं खरंच अभिनंदन करता आलं असतं। पहिल्यापासूनच अन्याय चालू आहे राष्ट्रवादीवर। तुम्ही आता प्रभाग समितीत पाहिलेलं आहे, तुम्ही त्याचं वार्ड रचनेमध्ये पाहिलेलं आहे, कशा पद्धतीने त्यांनी केलंय, त्याच्यात काय नवीन राहिलेलं नाही।